नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बघूयात कोथिंबीर वडी कशी बनवायची ती। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर हिरवी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ, आणि ती अशी नितरायला एका जाळीच्या वाडग्यात ठेवलेली आहे। आणि वाडगाभर घेतला आहे बेसन पीठ, एवढं मापाने पीठ घेतलेलं आहे। आणि एक 3 ते 4 चमचाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाने वडी एकदम कुरकुरीत होती। आणि हे घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट 2 चम्मचभर घेतलेला आहे। आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। गरम मसाला, लाल तिखट, हळदी पावडर, मीठ आणि धनजिराची पूड एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। मी ही जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती मी एका ताटात काढून घेतली आहे। आता ते तुम्ही मोठं पातेलं किंवा मोठं भांडं पण घेऊ शकता। आता आपण त्यात सगळे जिन्नस घालून घेऊया, बेसन पीठ वगैरे। आधी आपण घालतोय बेसन पीठ वाडगाभर आणि 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ, आलं लसणाची पेस्ट, गरम मसालाच्या ऐवजी तुम्ही चिकन मसाला पण टाकू शकतात, त्याचाही टेस्ट चांगला येतो। आता ह्यात घालूया चवीपुरतं मीठ, धनजिरा पावडर 2 चमचे, 2 ते 3 चमचे घेऊ आपण, हळद 1 चमचाभर, लाल तिखट आपण हिरवी मिरची जरी घातलेली असेल तरी पण लाल तिखट टेस्टसाठी घालूया। आणि आता हे सगळे जिन्नस असेच एकत्र करून घेऊया, कारण आपण ती कोथिंबीर धुतलेली आहे तर त्यात ओलसरपणा ऑलरेडी आहे। सो हे आपण असंच एकत्र करून घेऊया। नंतर जर गरज असेल तर थोडं पाणी घालून आपण पुन्हा त्याला मळून घेऊ। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी मी कोथिंबीर वडीचं छान मिक्स करून घेतलेलं आहे। ह्यात थोडं तेल घालून आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे ते खाली चिटकणार नाही। आणि मी ह्या ताटाला प्लेटला तेल लावून घेतलंय। ह्यात आपण आता कोथिंबीर वडीच्या छोट्या छोट्या वड्या बनवून किंवा तुम्ही असंच पसरून पण शिजायला ठेवू शकता। मी हे पीठ असं छान तेल लावलेल्या प्लेटमध्ये पसरून घेतलं आहे। तुम्ही वडी बनवून पण ठेवू शकतात त्याला। आणि हे मी ऑलरेडी इकडं पाणी तापायला ठेवलं आहे गॅसवर, आणि ते चांगलंच तापलेलं आहे। मी ह्याच्यात हे ठेवून त्याच्यावर झाकण लावून मीडियम टू हाय हीटवर त्याला 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनटात छान शिजवून होतात वड्या। चला तर मग 15 मिनटं झालेली आहे, आपण चेक करूया शिजलंय की नाही। सो एक सुरी घ्यायची आहे आणि त्याला असं घालून चेक करायचं आहे। जर चिटकत नसेल तर वडी आपली शिजलेली आहे। सो आपली वडी पण शिजलेली आहे। आपण गॅस बंद करूया आणि ह्याचे काप करून घेऊया। मी इकडं कोथिंबीरच्या वड्या करून घेतलेल्या आहे आणि इकडं तेल पण तापायला ठेवलेलं आहे। तर आपण आता ह्या तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचं आहे। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत असं व्हायला पाहिजे वड्या। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी छान सोनेरी रंग त्याला आलेला आहे। छान खरपूस असा तळलेला गेला आहे। जास्त तळायचा नाही आहे, त्या जळून जाते अजून तळलं तर।
सो एकदम खुशखुशीत अशा कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये कळवा. मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. धन्यवाद.